दंडोत प्रणाम। दत्तनाम हे वंदू आदरे, बंद सोडवी नाम सादरे। कामवासना तोडी कल्पना, हे दयानिधे श्री कृपाघना। दत्त शिखरी राज्य तो करी, आदिशक्ती घेऊनी बरी। नंतरूप तो दाविशी जना, हे दयानिधे श्री कृपाघना। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। माय बापू, अध्याय 4 आहे गीतेचा। ज्ञान कर्म संन्यास नावाचा अध्याय आहे। त्यामध्ये श्रीकृष्ण महाराज प्रथम बोलतात श्री भगवानुवाच, आणि ते म्हणतात, अर्जुना इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम, विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत। अर्जुना, मी हे ज्ञान अगोदर विवस्वानाला सांगितलं, विवस्वानून मनूला सांगितलं, आणि मनून इक्ष्वाकूला सांगितलं, आणि एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षेदु सकाले नियमता योगो नष्ट परंतप। आणि मी हे परंपराप्रमाणे चालत आलेलं जे ज्ञान आहे, ते ज्ञान फार दिवस झाल्यामुळं तो योग नष्ट झालेला आहे। काही दिवसानंतर नष्ट होत असते। तर नष्ट म्हणजे एकदम नाहीसं होत नाही, ते पण जनतेत सांगितलेलं नष्ट होते। परमेश्वराजवळ आहे ते आहेच, परंतु आपल्याला सांगितलेलं ते नष्ट होत असतं। ते म्हणतात की ते नष्ट झालं, योगो नष्ट परंतप स यवायम माया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोशी मे सकाळची ती रहस्यम हे तर उत्तम। मग ते पुन्हा मी तुला सांगतो अर्जुना, कारण तू माझा नाही का भक्त आहेस, सखा आहेस, आणि भक्त रहस्य, ते रहस्यमय ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो। अर्जुनानं ग बसावनं माय भाऊ। अर्जुन म्हणतो, देवा अपरम होतो जन्म, तुझा तर जन्म अलीकडचा आहे। परम जन्म विवस्वता, आणि विवस्वानाचा जन्म तर केव्हाचा आहे। कथमेत द्विजानियम तो माधो प्रोक्तवानिती। मग तुम्ही हे ज्ञान त्याला कसं सांगितलं हे मला सांगा, कारण तुम्ही आत्ताच येतो, तो तर केव्हा होऊन गेला। मग श्रीकृष्ण महाराज अर्जुना म्हणतात, अर्जुना बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तोचे अर्जुन। अर्जुना, तुझे माझे अनेक जन्म होऊन गेले। बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तोचे अर्जुन, तान्यहं वेद सर्वानी न तो मेथ परंतप। पण ते सगळे मला माहीत आहेत, मला पण तुला एक बी माहीत नाही अर्जुना। कारण काय आहे, त्याचं कारण आहे, तू जीव आहेस आणि मी परमेश्वर आहे। मी आजोपी सन्न व्ययात्मा भूतानामी स्वरूपी सन, पण प्रकृती स्वामधिष्ठाये संभवामी आत्ममाया। मी आजन्म आहे, अविकारी आहे, आणि आजोपी सन्न व्ययात्मा आहे, भूताचा सर्व भूताचा ईश्वर आहे। आणि प्रकृतीला अधिष्ठित करून प्रकृती स्वामधिष्ठाये संभवाम्यात्ममाया। आम्ही कधी कधी जन्म अवतार घेत असतो, आणि जीवाला मात्र ह्या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात चतुर्विधीला जावाच लागत असते। परमेश्वराला तशी जाण्याची गरज नाही, कारण परमेश्वर अजन्म आहेत, अजन्म आहेत, आणि त्यांना हे वारंवार जन्म घ्यावा लागत नाही, तर ते अजन्म आहेत। मी आजोपी सन्न व्ययात्मा भूतानामी स्वरूपी सन प्रकृती स्वामधिष्ठाये संभवामी आत्ममाया। पण मी केव्हा येतो मग, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं। मी कधी कधी जेव्हा धर्माला ग्लानी येते, आणि त्यावेळेस मी धर्माची स्थापना करण्याकरता आणि ज्ञान देण्याकरता येत असतो। माझं इथं येण्याचं काही कारण नाही, देवता आहेतच, परंतु देवते आहेत त्रिगुणात्मक असल्यामुळं निर्गुण ज्ञान ते देऊ शकत नाहीत। म्हणून अर्जुना, मला यथा यथा धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मला यावं लागतं. तर आम्ही इथे येऊन काय करतो, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी साधूचं रक्षण करण्यासाठी म्हणजे आणि दुष्कृत्य करणाऱ्याला ठार मारण्यासाठी मी इथे येत असतो आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी संभवानी युगायुगात येत असतो. तर आणि माझं हे जन्मकर्म जे आहे, जन्मकर्मचे मे दिव्ये मेवम योइति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामिति अर्जुन. अर्जुना, माझं हे दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं त्याला पुन्हा त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामिति अर्जुन. पुन्हा त्याला ह्या जन्मात पुन्हा यावं लागत नाही अर्जुना. तो मुक्त होतो. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परिमेम. त्या धामाला येतो, मुक्त होतो. म्हणून अर्जुना, तू माझं दिव्य जन्मकर्म जाणून घे. आणि मग अर्जुन म्हणला, कोणी गेलं का असं? असे गेले का कोणी लोक तुमचं जन्मकर्म दिव्य जन्मकर्म जाणून मोक्षाला गेले का? ते म्हणले, हो. वितराग भयक्रोधा मन्मया माम पाश्रिता. वितराग भयक्रोध सोडून दिले ते ना. वित्त म्हणजे सोडून दिले. वित्त राग भयक्रोध सोडून दिले त्यांनी आणि माझ्या आश्रित झाले आणि बहु ज्ञान तपस्सा ज्ञानी तपस्वी पुता माझ्या प्राप्त झाले. मद्भाव मागत अर्जुना, पुता मद्भाव मागत ये यथामाम. पण अर्जुना, मग हे ध्यानात ठेव, ये यथामाम प्रपद्यन्ते तास्तथैव भजाम्यहम्. मला जसे लोक भजतात मी तसंच त्याला फळ देतो. आणि यंती देवव्रता देवान पितृयंती पितृव्रता भूतानी यंती भूतेजा यंती मध्या जिनोपेमा. त्या भूताचे जाणारे भूताकडं, देवतेचे देवतेकडं, पण माझ्याकडे. ये तमाम प्रपद्यन्ते तास तथैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. आणि पण काही लोक मग मला न भजता काय करतात अर्जुना, कांक्षंत कर्मनाम सिद्धीम इजंत या देवता क्षिप्रमी मानुषलोके सिद्धिर्भवती कर्मजा. त्या देवतेची भक्ती करतात, त्याला लवकर सिद्धी मिळते. माझी सिद्धी लवकर मिळत नाही अर्जुना. आणि मग आणि मी त्याच्यासाठी त्या भक्ती करण्यासाठी 4 वर्ण तयार केली. चातुर्वर्ण्यमय सुठम गुणकर्म विभ्याक्षा तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे 4 वर्ण तयार केले. त्यांचा मी कर्ता बी आहे आणि अकर्ता बी आहे. कारण माझ्याशिवाय माया तयार करते हे वर्ण, पण माझ्या आज्ञेशिवाय करू शकत नाही. तसे कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्. न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा. अर्जुना, मला कोण्याही कर्म बांधू शकत नाहीत, कारण मला कर्म बांधू शकत नाहीत, कारण मला कोण्याही कर्माची अपेक्षा नाही, कर्मफळाची अपेक्षा नाही. न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा. आणि इति मामेव जानाति कर्मभिर्न संबध्यते. आणि जे लोक असं जाणतात ना, ते पण ह्या कर्मातून सुटून जातात. त्याला बी कर्म बांधले जाऊ शकत नाहीत अर्जुना. एवं ज्ञाता कुतम एवं ज्ञाता कुतम कर्म पुरे मुमुक्षुभी कुरु कर्मेव तस्मात्म पुरे पुरतरम कुतम. आणि असे अनेक लोकांना म्हणजे कर्म केले, फळाची अपेक्षा केली नाही आणि ते माझ्या याला प्राप्त झाले. म्हणून अर्जुना, तू पण तसे कर्म कर आणि म्हणजे मोक्षाला प्राप्त हो. आणि अर्जुनात सांगतो तुला मी, किम कर्मेती कवे पेत्रे मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामी अज्ञातो मोक्षेशे शुभा. आणि मग ते कर्म काय अकर्म काय हे पाहण्यामध्ये, हे जाणण्यामध्ये कवय पेत्र म्हणजे भले लोक पण याच्यात गुरफटून गेले. ते कर्म मी तुला सांगतो अर्जुना, आणि जेणेकरून तू ह्या बंधनातून निघून जाशील. त्यामुळे मायबाबा ते कर्म तुम्हाला मी उद्या सांगन. आज श्रीकृष्ण महाराजांनं इथवरच सांगितलं. उद्या मी तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांनं कोणते कर्म करायला सांगितले ते सांगन. तोपर्यंत दंडोत प्रणाम.